4च व्यक्ती होते ज्यांना चक्री भेटता येऊ शकत होतं. पहिला श्रीकृष्ण, दुसरा अर्जुन, तिसरा अभिमन्यू आणि चौथा प्रद्युम्न. आता हे चौघही कुठं होते ते बघू. ज्याला आपण महाभारतामध्ये सर्वोत्तम योद्धा म्हणतो. ना तो अर्जुन आहे, ना तो कर्ण आहे. त्यानंतर सुशर्मा अर्जुनला युद्धभूमीच्या दुसऱ्या टोकाला घेऊन गेला आणि इकडं द्रोणाचार्यांनी एक स्ट्रॉंग चक्रव्यूहाची स्थापना केली. आता बिघडायला लागली की युधिष्ठिरला जर यांनी पकडलं तर धर्मयुद्ध इथेच संपून जाईल. समजा आता अभिमन्यू आत गेलाय तर मग जी मागची लिहिली ना, जी बाहेरची लिहिली ती बंद होती की जोपर्यंत अर्जुन युधिष्ठिर सोबत आहे तोपर्यंत आपण युधिष्ठिरच्या केसवर सुद्धा करू शकतो. अभिमन्यू हा एक करून हरवत गेला. म्हणजे 1-on-1 फाईटमध्ये अभिमन्यूला कोणी हरू शकलं नाही, कळणं सुद्धा नाही. आणि असं म्हणतात की त्यावेळेस अभिमन्यूमध्ये कौरवांना साक्षात यमराज दिसत होते. म्हणजे आता अभिमन्यू हा पूर्णपणे शस्त्र होता. त्याच्यानंतर त्यांनी ते चाक काढलं, बरोबर तिथे बघता नाही करत त्याचं चाक काढलं आणि त्याच्यानंतर सगळे महाराज एकाच वेळी त्याच्यावर तुटून पडले.